मित्रांनो, बॉलिवूड, साऊथ आणि त्याचबरोबर पॅन इंडिया याच्या गर्दीमध्ये आपला मराठी सिनेमा कुठे तर हरवत चाललाय असं तुम्हाला वाटतं ना? तर टॉप 5 डायरेक्टर असे आहेत जे मराठी सिनेमाला पुन्हा एकदा नवीन चेहरा देऊ शकतात आणि जे मराठी सिनेमासाठी एक वरदान ठरू शकतात. तर मित्रांनो, हे 5 डायरेक्टर, त्यांचा कॉन्टेंट, त्यांची स्टोरी लाईन, ग्लोबल लेवलची थॉट प्रोसेस या 3 फॅक्टर्स वरती आपल्या मराठी सिनेमाचा चेहरा पूर्णपणे बदलू शकतात. तर चला पाहूया मित्रांनो, हे 5 डायरेक्टर्स कोण आहेत. त्याआधी थोडक्यात माझा इंट्रो देतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभुराज आणि स्वागत करतो तुमचं मूवीज कट्टाच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला तर आपल्या या जर्नीला सुरुवात करूया. तर 5व्या नंबरवरती येतात निपुण धर्माधिकारी. सिनेमा तसेच थिएटर या दोन्ही क्षेत्रातील एक चमकता चेहरा. हा मित्रांनो, त्यांचे बाप जन्म, त्याचबरोबर मी वसंतराव हे मराठी सिनेमे जे आपण थिएटरमध्ये पाहतो आणि येताना बाहेर रडतच येतो. इतके इमोशन, त्याचबरोबर अटॅचमेंटशी भरपूर असतात. निपुणच्या याच मूवीज आपल्याला रडवण्यासाठी भाग पाडतात. तर हा चेहरा असा आहे जो भविष्यात देखील आपल्याला असेच इमोशनल कॉन्टेंट देऊ शकतो आणि त्याच्या जोरावर आपला एक टॉप क्लास बेस बसवू शकतो. नंबर 4 वरती येत आहेत ऍक्टर तसेच डायरेक्टर प्रसाद ओक. तेच प्रसाद ओक ज्यांना बघता बघता मी मोठ्याचा लहान. तर मित्रांनो, नंबर 4 वरती येत आहेत प्रसाद ओक सर. हा मित्रांनो, ते प्रसाद ओक ज्यांना बघता बघता मी लहानाचा मोठा झालोय. तर प्रसाद ओक यांनी आपल्या ऍक्टिंगच्या जोरावर तर आपली इंडस्ट्री हलवलीच, पण चंद्रमुखी त्याचबरोबर कच्चा लिंबू या मूवीज सारख्या टॉप क्लास मूवीज देऊन त्यांनी आपली डायरेक्टरची स्किल देखील दाखवली आहेत. तर नंबर 3 वरती येतात महेश मांजरेकर. आता महेश मांजरेकर म्हणल्यानंतर तुम्ही काही जण म्हणाल हा तर हिंदी सिनेमे करतो, पण महेश मांजरेकर हे फक्त हिंदी सिनेमे डायरेक्ट करत नाहीत, तर त्याचबरोबर ते मराठी देखील सिनेमे डायरेक्ट करतात. आणि मराठीमध्ये त्यांची पकड कशी आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नटसम्राट. मित्रांनो, नटसम्राट या नाटकामध्ये त्याचबरोबर या चित्रपटामध्ये देखील त्यांनी आपली डायरेक्टरची स्किल दाखवली. आणि नटसम्राट हा असा सिनेमा ठरला की त्याने खूप नॅशनल अवॉर्ड्स देखील जिंकले आणि त्याचबरोबर आपला एक ग्रँड लेवलचा जो सेट असतो तो उभा केला. आणि मित्रांनो, आपल्याला त्यांच्या सिनेमामध्ये रॉनेस, त्याचबरोबर डीप इमोशन्स आणि मासचा तडका देखील दिसतो. तर महेश मांजरेकर हे एक असे दिग्दर्शक आहेत ज्यांच्या डायरेक्शन मध्ये मूवी जर बनली तर ती पॅन इंडिया लेवलवर देखील हिट होऊ शकते. आणि नटसम्राट ज्या पद्धतीने हिट झाला तसाच टच अजून थोडा देखील मराठी सिनेमांना भेटला तर मराठी सिनेमा देखील मित्रांनो साऊथ तसेच बॉलिवूड सारख्या टक्कर देणाऱ्या सिनेमांसारखे होऊ शकतात. तर मित्रांनो, नंबर 2 वरती आहेत चैतन्य ताम्हणे. हो मित्रांनो, चैतन्य ताम्हणे हेच ज्यांच्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळी ओळख, ज्यांच्यामुळे मराठी सिनेमा सृष्टीला एक वेगळी ओळख निर्माण झाली. कोण विसरू शकतं त्यांची 2010 मध्ये आलेली कोर्ट ही मूवी, ज्याने व्हेनाईस फिल्म फेस्टिवल मध्ये आपलं आकर्षण केलं होतं. त्यांच्या मूवीज खूप सिंपल त्याचबरोबर सॅटल असतात आणि त्या लोकांच्या इमोशन्स सोबत असं खेळून जातात की 100% आपण त्यांच्या प्रेमात पडतो. भविष्यात मराठी सिनेमाला जर फिल्म फेस्टिवल मध्ये जायचं असेल तर चैतन्य हे त्याचं मागचं उदाहरण ठरू शकतो, कारण त्याचं डायरेक्शन हे मराठी इंडस्ट्रीला खूपच महत्वाचं आहे. तर नंबर 1 वरती कन्फ्युजन होत होतं की कोणाला ठेवू कोणाला नाही, म्हणून नंबर 1 वरती 2 डायरेक्टर ठेवले आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं नाव आहे नागराज मंजुळे. त्यामध्येच त्यांचा फॅन्ड्री, नाळ आणि सैराट या मूवींचा देखील समावेश होतो. आणि या मूवींनी कमी बजेटमध्ये आपलं काय स्केल गाठलं हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर मित्रांनो, नागराज मंजुळे हे असे जोहरी आहेत ज्यांनी आर्ची, परशासारखे हिरे शोधले. तर दुसऱ्या बाजूला आहेत प्रवीण तरडे. हा मित्रांनो, प्रवीण तरडे म्हणलं की मास आणि मसाला एंटरटेनमेंट म्हणजे साऊथ लेवलचा टच आपल्याला मराठीमध्ये मिळतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुळशी पॅटर्न. मित्रांनो, युवा लोकांमध्ये प्रवीण तरडे यांची एक वेगळी ओळख आहे, ते म्हणजे मास मूवीचा किंग म्हणून. तर याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुळशी पॅटर्न. त्याचबरोबर हिस्ट्रीमध्येही त्यांचा हात असा पक्का आहे आणि त्याचंच उदाहरण आहे सर सेनापती हंबीरराव. आणि प्रवीण तरडेंनी हेही दाखवलं की त्यांच्या आवाजातच नाही तर स्टोरीमध्येही आणि मूवीज मध्येही तसाच दम आहे. तर मित्रांनो, हे 5 डायरेक्टर असे आहेत ज्यांच्यामुळे मराठी मूवीला एक वेगळी लाईफलाईन भेटू शकते. यांच्या व्यतिरिक्त देखील मित्रांनो असे डायरेक्टर्स आहेत ज्यांच्यामुळे ही मराठी सिनेमा ग्रँड लेवलवर जाऊ शकतो. पण माझ्या पर्सनल ओपिनियनने मला ही लिस्ट पक्की वाटली.
तर तुम्हाला याचा दुसरा पार्ट पाहिजे असेल तर दुसरा पार्ट देखील लवकरच येईल। तर या व्हिडिओला तसंच भरभरून प्रेम द्या आणि या व्हिडिओला प्रेम भेटलं तर दुसरा पार्ट देखील नक्की येईल। भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।